मातृभाषा। गर्व से स्वीकारते हैं कि हम हिंदी भाषी हैं। अनेकता में एकता का स्वर हिंदी के माध्यम से गूंजता है। जीवन में भाषा का सबसे अधिक महत्व होता है। एक भाषा ही हमें तहजीब का विकास करती है। इसी कारण सभी देशों की अपनी एक मूल भाषा होती है, जिसका सम्मान करना देशवासियों का कर्तव्य है। माना कि भाषा भावनाओं के व्यक्त करने का एक साधन मात्र है, लेकिन इस साधन में वो बल है जो दुनिया को बदल सकता है। विभिन्नताओं के बीच एक भाषा ही है जो एकता का आधार बनती है, और हम सभी को इस एकता के साधन का सम्मान करना चाहिए। हिंदी हमारी मातृभाषा है, जिसे सम्मान देना हमारा कर्तव्य है। वास्तव में 14 सितंबर 1939 के दिन आज़ादी के बाद हिंदी को देश की मातृभाषा का गौरव प्राप्त हुआ। उसी याद में 1953 में निर्णय लिया गया, जिससे फलस्वरूप प्रति वर्ष 14 सितंबर को हिंदी दिवस के रूप में मनाया जाने लगा। आज के अपने प्रमुख साहेब श्री चिटनीस साहेब, सौ चिटनीस मैडम, श्री सतीश पवार सर और बाबर मैडम, इनका मैं मनोभाव से स्वागत करती हूँ। हम बंगाली हम पंजाबी हो, हम बंगाली हम पंजाबी गुजराती मद्रासी है, लेकिन हम इन सबसे पहले केवल भारतवासी हैं। हम सब भारतवासी हैं, हम सब भारतवासी हैं, भारतवासी हैं, ओ भारतवासी हैं। हमें सत्य के पथ पर चलना पुरखों ने सिखलाया है, जो हमने उनसे सीखा है उस पर चलते जाना है। हम सब सीधी सच्ची बातें हो, हम सब सीधी सच्ची बातें करने के अभ्यासी हैं, लेकिन हम इन सबसे पहले केवल भारतवासी हैं। हम सब भारतवासी हैं, हम सब भारतवासी हैं, भारतवासी हैं, ओ भारतवासी हैं। हम अपने हाथों में लेकर अपना भाग्य बनाते हैं, मेहनत करके बंजर धरती पर सोना उपजाते हैं। पत्थर को भगवान बना दे हो, पत्थर को भगवान बना दे, हम ऐसे विश्वासी है, लेकिन हम इन सबसे पहले केवल भारतवासी है। हम सब भारतवासी है, हम सब भारतवासी है, भारतवासी है, ओ भारतवासी है। वो भाषा हम नहीं बोलते, भेदभाव सिखलाती जो, मीठी बोली बोल के कोयल सबके मन को भाती हो, जिसके अक्षर भरे प्रेम से हो, जिसके अक्षर भरे प्रेम से हम वो भाषा भाषी है, लेकिन हम इन सबसे पहले केवल भारतवासी है। हम सब भारतवासी है, हम सब भारतवासी है, भारतवासी है, ओ भारतवासी है। हम बंगाली हम पंजाबी हो, हम बंगाली हम पंजाबी गुजराती मद्रासी है, लेकिन हम इन सबसे पहले केवल भारतवासी है। हम सब भारतवासी है, हम सब भारतवासी है, भारतवासी है, ओ भारतवासी है, भारतवासी है, भारतवासी है। पर सातारा तहसील या विविध तहसीलों की प्रतियोगिता आयोजित की गई थी। हमारे विद्यालय से कुल 15 या 17 छात्र इस प्रतियोगिता में शरीक हुए थे, जो प्रतियोगिता भारत विद्या मंदिर में हुई थी, और इसमें 2 छात्रों की जिला स्तरीय प्रतियोगिता के लिए चुनाव हुआ है।
उसमें से नवी कक्षा की समृद्धि विभूति, इसका सातारा तहसील में शुद्ध लेखन तथा सुलेखन इस प्रतियोगिता में उसका तहसील स्तर पर द्वितीय क्रमांक प्राप्त हुआ है और वह जिला स्तरीय प्रतियोगिता के लिए 5 अक्टूबर को सातारा में यह प्रतियोगिता होगी जिले की। उसके लिए समृद्धि हमारे स्कूल का प्रतिनिधित्व करेगी। समृद्धि से विनती है कि वे अपना यहाँ पर सत्कार का स्वीकार करें। हमारे पितामह चिटनीस साहब से भी विनती है कि वे इसका स्वीकार या उसका चिटनीस मैडम के हाथों से यह पेन देकर उसका सत्कार होगा। और उसके तत्पश्चात दूसरा छात्र है को मेरा सादर प्रणाम। लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्था के लोकमंगल हाई स्कूल के प्रांगण में 14 सितंबर से लेकर अगले 15 दिन तक हिंदी का पखवाड़ा मनाया जाता है और हिंदी के सप्ताह का भी आयोजन किया जाता है। 14 सितंबर के दिन हम वास्तविक रूप में यह हिंदी दिवस मनाने वाले थे, लेकिन 15 दिनों में कभी भी यह हिंदी दिवस मनाया तो भी चलता है क्योंकि इसको पखवाड़ा कहा जाता है। आज के समारोह के मुख्य अतिथि, इस समारोह के अध्यक्ष, हमारे लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्था के अध्यक्ष आदरणीय श्री चिटनीस साहब, संस्था की संचालिका शिल्पा चिटनीस मैडम, संस्था के संचालक सतीश पवार सर जी, विद्यालय की प्रधानाचार्य आदरणीय बाबर मैडम जी, हमारे सहयोगी अध्यापक यादव सर जी और छात्र मित्रों इंग्लिश सर जी। सबसे पहले ये हिंदी दिवस की सबसे पहले मैं आप सभी को बधाई देता हूँ, क्योंकि सबसे नटखट और सुंदर भाषा कौन सी होगी तो वह हिंदी है, जो पूरे भारतवर्ष में प्यार पिरोने का कार्य करती है, पूरे भारत देश को इकट्ठा रखने का कार्य करती है। ऐसे हिंदी के बारे में मैं मेरे विचार बताने जा रहा हूँ। छात्र मित्रों, भारत को आज़ादी मिली करीब 150 साल अंग्रेजों के खिलाफ लड़कर यह आज़ादी मिली। कई लोग कहते हैं कि भारत को आज़ादी भिक्षा के रूप में मिली, लेकिन मैं तो कहता हूँ कि भारत को आज़ादी बलिदान के रूप में मिली। गांधी जी का बलिदान, पंडित जवाहरलाल नेहरू का बलिदान, लोकमान्य तिलक का बलिदान, डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर का बलिदान, हमारे सावित्रीबाई फुले का बलिदान, महात्मा फुले का बलिदान, इन महान भावों के बलिदानों से मेरा देश बना। और जब भारत को आज़ादी मिली तो भारत की राष्ट्रभाषा, भारत का तिरंगा ध्वज और भारत का राष्ट्रगीत चुना गया। जन गण मन रविंद्रनाथ टैगोर जी ने जिनका निर्माण किया था वो भारत का राष्ट्रगीत तो बन सका। आगे चलकर तिरंगे की बात आ गई, क्योंकि पहले तिरंगा अलग था और उसके बाद ये तिरंगा अलग बनाया गया। सबसे पहले जो भगवान ध्वज है उसमें से पहले भारत माता की जान देने वाले, कुर्बानी देने वाले, ऐसे लहू लुहान करने वाले लोगों की याद के लिए पहला रंग बनाया गया केसरी, दूसरा रंग बनाया सफेद, क्योंकि हम शीतलता रखते हैं। हमें आज़ादी मिलते समय गांधी जी की विचारधारा थी कि हम अहिंसा से लड़ेंगे और ये शांति का रूप, इसलिए सफेद रंग को चुना गया। और हरा भरा मेरी भारत की भूमि कितनी हरी भरी है, इसलिए हमारे तिरंगे में तीसरा रंग लाया गया जो हरे रंग को। अब बीच में का जो गोलाकार चिन्ह है उसमें 24 आरे को स्थान दिया गया, क्योंकि भारत को आज़ादी मिली तो हमारे भारत में 24 राज्यों का निर्माण किया गया था, इसलिए 24 आरों का स्थान बन गया और यह तिरंगा आज भी हमारे लिए बलिदान है। तीसरी बात बनी कि मेरी एक भाषा होनी चाहिए और वह राष्ट्रभाषा होनी चाहिए। 14 सितंबर 1949 को संविधान के धारा 353 के अनुसार भारत को राष्ट्रभाषा नहीं, भारत की राजभाषा बनी। राजभाषा का अर्थ है राजकाज की भाषा। किसी दफ्तर में जाएंगे, किसी कार्यालय में जाएंगे तो वह जिस भाषा में काम चलता है वह राजकाज की भाषा हिंदी को चुना गया। लेकिन आज भी मुझे गर्व महसूस होने जा रहा है कि एक आज़ाद देश को राष्ट्रभाषा हिंदी का दर्जा अभी भी नहीं प्राप्त हुआ है। यह खेदजनक बात है, क्योंकि सभी को लगता था केरलियन भाषा होगी, कुछ लोगों को लगता था तमिल भाषा होगी, कुछ को लगता था अंग्रेजी भाषा होगी, और इस भाषावाद में राष्ट्रभाषा को अभी भी दर्जा नहीं दिया गया। लेकिन आगे चलकर कुछ चंद दिनों में, क्योंकि भारत के बलशाली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी
जब भारत छोड़कर देश विदेश की यात्रा करते हैं तो उनके विचार आचार्य हिंदी में प्रकट करते हैं। यूनो में पिछले साल जिन्होंने भाषण किया था वह हिंदी में व्यक्त किया था और मुझे विश्वास है कि आने वाले कुछ वर्षों में निश्चित रूप से हिंदी राष्ट्रभाषा बनेगी। छात्र मित्रों, आज आप अपने स्कूल में हिंदी भाषा को अपनाते हैं, हिंदी भाषा सुंदर तरीके से बोलते हैं। यह क्यों? क्योंकि यह विचारधारा को अभिव्यक्त कराने वाली भाषा है। कुछ लोग कहते हैं कि हिंदी बहुत आसान है, पढ़ाने के लिए बहुत आसान है। हिंदी की फिल्में देखकर कुछ लोग कहते हैं कि हिंदी की फिल्में देखकर हिंदी पढ़ाई जा सकती है, लेकिन इतनी भी आसान नहीं है। ये बोलचाल में बहुत आसान लगेगी, लेकिन इसके उच्चार, इसके आचार और इसके विचार बहुत गहरे हैं। इसका शब्द भंडार अगर देखा गया तो करीब 4.5 लाख के आसपास इसका शब्द भंडार है। और हिंदी की दूसरी स्नेही भाषा अंग्रेजी भाषा जो हिंदी की बहन है उसका शब्द भंडार है 250 लाख, यानी दुगुनी शब्द भंडार रखने वाली हमारी हिंदी है। छात्र मित्रों, आप अगले साल 10वीं के छात्र आगे बैठे हैं, इसमें के सेमी कक्षा के सारे छात्र हिंदी को छोड़ने वाले हैं और अगले साल साइंस को जाने वाले हैं। लेकिन आपको गर्व महसूस होने जा रहा है कि संस्कृत जो सभी भाषाओं की जननी कही जाती है, अगर आप मेडिकल साइंस को जाएंगे ना तो पहला पेपर आपको संस्कृत में देना पड़ेगा। BHMS को होंगे या BMS को होंगे तो संस्कृत आपको वहाँ पर अपनानी पड़ेगी। लेकिन अब कई विश्वविद्यालयों में ऐसे तय किया गया है कि जिनको तमिल नहीं आती, जिनको अंग्रेजी आसान नहीं होती, वे अपनी पढ़ाई लिखाई हिंदी में कर सकते हैं। डॉक्टरेट में जाकर आप हिंदी में डॉक्टर बन सकते हैं, हिंदी का पेपर लिखकर आप डॉक्टर बन सकते हैं। इसके लिए अंग्रेजी नहीं आई तो भी चलेगी। लेकिन राष्ट्रीय स्तर पर अगर आपको जाना है, सिर्फ महाराष्ट्र में रहकर नहीं चलेगा, सिर्फ सातारा में रहकर नहीं चलेगा। आपको आपकी उपजीविका चलाने के लिए, आपको बड़े बड़े पैकेज मिलाने के लिए आपको सातारा तो छोड़ना पड़ेगा। तो पुणे जाएंगे, मुंबई जाएंगे तो आपको हिंदी आनी पड़ेगी। लेकिन यहाँ पर सीमित नहीं, कुछ छात्र भारत के बाहर भी जाते हैं तो आपको निश्चित तौर तरीके से वहाँ पर अंग्रेजी आनी चाहिए। इसलिए हिंदी कहती है कि मैं किसी की दुश्मन नहीं हूँ, हिंदी कहती है कि मैं सभी की बहन हूँ, मैं सबको मेरे साथ लेकर आगे जाऊंगी। और इसलिए करीब 150 विश्वविद्यालयों में, विश्वविद्यालय यानी विद्यापीठ, म्हणजे शिवाजी विद्यापीठ जसं कोल्हापूरमध्ये आहे उसी प्रकार विश्व के 150 विश्वविद्यालयों में आज हिंदी को स्थान दिया गया है। और भारत छोड़कर कई विश्वविद्यालयों में अब हिंदी पढ़ाई जा रही है। अमेरिका जैसे बड़े बड़े देशों में अब हिंदी को स्थान मिलने लगा है। लेकिन नई शिक्षा नीति जो आने वाली है, मेरी बात आप समझ ध्यानपूर्वक सुनिए, जो 24 में हम नई शिक्षा नीति अपनाने वाले हैं, म्हणजे सायन्स, कॉमर्स आणि आर्ट्स एंड नसणार है, तो सभी भाषाओं को लेकर आगे जाने वाले। यह शिक्षा नीति में एक बात तय हुई है कि हिंदी को 5वीं कक्षा से हटाया गया है, इसमें स्तर ही नहीं दिया गया है। पिछले सरकार ने यह बात उठाई थी कि 5वीं को हिंदी से हटाया गया था और उसी वक्त पूरे महाराष्ट्र के हिंदी अध्यापकों ने एक दिन का अनशन किया था पुणे में जाकर। और उस वक्त के शिक्षा मंत्री, उस वक्त के मुख्यमंत्री को यह निर्णय वापस लेना पड़ा था। यह शिक्षा नीति भी अब आगे आई है, यानी दूसरी तरफ राष्ट्रभाषा हिंदी को बढ़ावा दे रहे प्रधानमंत्री और इधर स्थानीय नेता हिंदी के पैर काटने का काम कर रहे हैं। यानी एक साल 5वीं में हिंदी नहीं होगी, उसके अगले साल 6वीं में हिंदी नहीं होगी, उसके अगले साल 7वीं में हिंदी नहीं होगी, उसके अगले साल 8वीं में हिंदी नहीं होगी, और जब 9 साल होंगे तो पूरी पाठ्यक्रम से हिंदी निकाली जाएगी। यह शिक्षा नीति नई आई है और उसको विरोध करने का कार्य भरसक शिक्षा तज्ञ कर रहे हैं। छात्र मित्रों, आप कहेंगे यह हमें क्यों बताने लगे? क्योंकि आप भी उसमें आपकी बलि जाने वाली निश्चित है। अगर महाराष्ट्र सरकार की तरफ से यह निर्णय वापस नहीं लिया गया तो अनेक शिक्षण संस्था इसमें उतरने वाली है आंदोलन में, तो हमें भी उसमें उतारना पड़ेगा। छात्र मित्रों, मैं एक ही बात कहूँगा आपको कि आप हिंदी पढ़ें, आगे बढ़े और आपको सशक्त बनाए। यह प्यारी सी, मीठी सी, सुंदर भाषा
आपको भी आनी चाहिए, आपके घर वालों को भी आनी चाहिए। सिर्फ हिंदी फिल्म देखकर नहीं चलेगा। अगर हिंदी की बात कहेंगे तो गूगल पर जाइए, सबसे ज़्यादा अंग्रेजी से ज़्यादा गूगल पर जानकारी हिंदी में है। यानी विश्व की प्रथम स्तर की भाषा बनने में अब चंद दिन आ गए हैं। तो हम ऐसे हिंदी का प्यार करेंगे, हिंदी को बढ़ावा देंगे और जब तक जान में जान है तब तक हिंदी बोलते रहेंगे। आपको इस हिंदी दिवस के शुभ अवसर पर आपको ढेर सारी बधाइयाँ। हमारे संस्था के अध्यक्ष आदरणीय चिटनीस साहब, साथ ही साथ आदरणीय चिटनीस मैडम, आप वक्त पर या आपके पास बहुत कम वक्त है लेकिन फिर भी हमारे छात्रों के लिए हिंदी दिवस की शुभकामना देने के लिए आप यहाँ पर आए, इसलिए मैं स्कूल की ओर से और हमारे पूरे कक्षा की ओर से आपका आभार प्रकट करता हूँ और मेरा मंतव्य रुकवा देता हूँ। जय हिंद। आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका बाबर मॅडम, चिटणीस साहेब, आपले यादव सर, पठाण सर, तसेच पवार सर, इंगळे सर, जाधव सर आणि सगळे समोर बसलेले विद्यार्थी, आज हिंदी दिवस अतिशय उत्साहात आपल्या शाळेमध्ये इथे साजरा होतोय। पठाण सरांनी आत्ताच खूप छान त्यांच्या भाषणामध्ये सगळी माहिती आपल्याला सांगितली आणि पहिल्यांदा मनोगत व्यक्त केलं, त्या मुलींनी पहिल्यांदा सुरुवात केली, तिने खूप छान माहिती दिली। तर अशा प्रकारे हिंदी या विषयाचं महत्त्व आपल्याला सरांनी सांगितलं आणि अतिशय सुंदर त्यांच्या भाषणाची जी शैली आहे अतिशय सुंदर, सगळ्या विद्यार्थ्यांना समजेल अशी आणि आम्हालाही त्यातून काही छान समजलं। हिंदीबद्दल जे आम्हाला माहिती नव्हतं तेही आम्हाला त्यांच्या भाषणातून समजलं। तर आज फक्त मी एक छोटीशी कविता फक्त वाचते हिंदीची। गुलजार हे कवी, हिंदी कवी आहेत, माहिती आहे तुम्हाला? गुलजार माहिती आहे, उर्दू। अ आ ई ई सीख लो बेटा, अ आ ई ई सीख लो बेटा, अ आ ई ई सीख लो बेटा, बड़ा होने में काम आएगा वरना बोने कहलाओगे, पालने में ही रह जाओगे, जब भी टांगे फैलाओगे दाएं बाएं टकराओगे, दोनों हाथ उठाकर भी अंगड़ाई न ले पाओगे, सीख लो क ख ग घ म, सीख लो क ख ग घ म, जीने में आराम आएगा, अ आ ई सीख लो बाबू, आगे चलकर काम आएगा। 3 साल की उम्र में बच्चे मातृभाषा बोल लेते हैं, माँ की आंखें पढ़ लेते हैं, लाड़ के लड्डू मोल लेते हैं, ABCD भी पढ़ जाना, चांद की टहनी पर चढ़ जाना, अंतरिक्ष सारा तुम्हारा, मार्च से भी आगे बढ़ जाना, शिक्षा का वरदान है ले लो, संविधान में नाम आएगा, अ आ ई सीख लो बेटा, बड़े होंगे जब काम आएगा, बड़े होंगे जब काम आएगा। आज आपल्या शाळेमध्ये 14 सप्टेंबर ऐवजी 27 सप्टेंबरला हिंदी दिवस जाहीरपणे साजरा होतो आणि मी आपल्याला मागे असं म्हटलं की कोणताही कार्यक्रम असो तो तुमच्या जीवनाशी निगडीत आहे का, तुम्हाला जीवनामध्ये पुढे जाण्याला उपयोगी पडतो का, याचा आपण विचार केला पाहिजे। कारण प्रत्येक गोष्टी आपल्या जीवनाशी जर निगडीत असतील तर आपल्याला त्या समजतात, आपण त्याच्यामध्ये प्रयत्न करतो। तसं हिंदी दिवस साजरा करत असताना आपल्याला असं लक्षात आलं की अरेच्या आपण हिंदी भाषा शिकल्यामुळं आपल्या आयुष्यामध्ये फरक पडणार आहे, आपल्या आयुष्यामध्ये या गोष्टीमुळं आपल्याला आनंद मिळणार आहे, आनंदाबरोबर पैसा मिळणार आहे, तर आपण करायला जास्त पुढे जाऊ। आत्ताच या ठिकाणी सांगितलं पठाण सरांची बरोबर आहे, इंग्रजी भाषा जगात बोलली जाते, पण आपल्याला हे माहिती पाहिजे की इंग्रजी भाषा का जगात बोलली जाते। कारण इंग्रजी ही राजसत्तेची भाषा आहे। कशाची आहे? राजसत्ते। म्हणजे जगामध्ये वेगवेगळ्या देशामध्ये इंग्रजांचं साम्राज्य होतं
त्याच्यामुळे इंग्रज आले. मग इंग्रजांनी काय केलं, हळूहळू इथल्या लोकांना इंग्रजी शिकवलं, कारण त्यांना इंग्रजी येत होती. आणि या इंग्रजी शिकण्यामुळं जगामध्ये ज्याच ठिकाणी इंग्रजी पोहोचली. पण आपल्याला हे माहित नाही, जगामध्ये इंग्रजांच्या बरोबर स्पेनचं पण राज्य मोठं होतं आणि इंग्रजांपेक्षा जास्त भूभागावर स्पेनचं राज्य होतं. त्यामुळे स्पेनची भाषा सुद्धा काय आहे, जगामध्ये जास्त बोलली जाते. वास्तविक स्पेनची 1 नंबरला पाहिजे, पण इंग्रजी 1 नंबर आहे, 2 नंबरला स्पेनची भाषा. त्यामुळं तसाच आपण जेव्हा विचार करतो तेव्हा आपल्याला शिवाजी महाराज आठवले पाहिजे. शिवाजी महाराज का आठवले पाहिजे, तर शिवाजी महाराजांची भाषा कुठली होती माहिती आपल्याला, कुठली होती, तर मराठी होती. मराठी भाषा बघा, मराठी भाषा देशामध्ये कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचली. पानिपतला पोहोचली, मध्य प्रदेशमध्ये पोहोचली, गुजरातमध्ये पोहोचली, फार हटके फार ती भाषा पोहोचली. म्हणजे आज जर भाषावार प्रांतरचना झाली नसती तर एकाच वेळेस भारतामध्ये सगळ्यात जास्त 1 नंबरला भाषा कुठली राहिली असती, हिंदीच्या नंतर मराठी राहिली असती. परंतु काय झालं, भाषावार प्रांतरचना झाली. महाराष्ट्र झाला, गुजरात झालं, त्याच्यानंतर तिकडं मध्य प्रदेश झालं, इकडं कर्नाटक झालं. आपल्याला माहिती पाहिजे म्हणून आपण माहिती घ्यायची. भोपाळमध्ये मराठी शाळा होत्या, बडोदामध्ये मराठी शाळा होत्या, बेंगलोरमध्ये मराठी शाळा होत्या, ग्वाल्हेरमध्ये मराठी शाळा होत्या, अशा टोकापर्यंत मराठी शाळा होत्या. पण त्या शाळा हळूहळू काय झाल्या, महाराष्ट्र जसं राज्य स्थापना झाली तशा त्या तिथल्या शाळा हळूहळू बंद होत गेल्या. म्हणजे आपल्याला हे माहिती पाहिजे, सयाजीराव गायकवाड हे बडोद्याचे राजे होते. सगळ्यात जास्त मोठं काम त्यांचं आहे. जेव्हा शाहू फुले आंबेडकरांचं आपण नाव घेतो का नाही, त्यावेळेला सयाजीराव गायकवाडांचं सुद्धा नाव घेतलं पाहिजे. आंबेडकरांना कुणी पुढे आणलं, अशी भरपूर मंडळी आहे की त्याने त्यांचं जगामधलं त्यांचं जे संस्थान होतं ते नावाजलेलं होतं आणि तिथं मराठी भाषेला विशेष किंमत. ते मी एवढंच सांगितलं की तुम्हाला आजच्या दिवसामुळं एक वेगळं काय ज्ञान मिळतंय का. जसं पठाण सरांच्या भाषणामधून मला वेगवेगळ्या गोष्टी कळल्या की जशी 5वीला जर हिंदी भाषेचं जर आपण बंदी आली तर हळू 6वीला जाणार, 7वीला जाणार. याचा अर्थ हिंदी भाषेसाठी आपण धडपडलं पाहिजे. कारण आपल्याला ही माहिती पाहिजे की जसं त्याने 1959 साली हिंदी भाषा ही राजभाषा झाली, राष्ट्रीय नाही. राष्ट्रीय भाषा का नाही झाली, तर तामिळनाडू, कर्नाटक ही जी दक्षिणेकडची राज्य आहेत का नाही, त्यांनी विरोध केला. ते म्हणजे नाही, हिंदी नाही चालणार. परंतु हिंदी कुठं चालती, महाराष्ट्राच्या वर, उत्तर प्रदेश, बिहार फार वर पण हिंदी चालायची. किंवा या दक्षिणेकडची राज्य नेहरूंचं भाषण ऐकायला, गांधींचं भाषण ऐकायला हे हिंदी शिकायचे. वल्लभभाई पटेल यांचं असेल, मोठ्या मोठ्या लोकांची. आणि ही हिंदी भाषा स्वातंत्र्य लढ्यामध्ये मोठी उपयोगी पडलेली आहे. मी आता वाचत होतो वेगवेगळ्या गोष्टी, तेव्हा माझ्या लक्षात आलं की आपला भारत देश म्हणून जर खरं निर्माण होण्यामध्ये आपण नशीबवान ठरलो. म्हणजे 1905 साली बंगालची फाळणी केली. कुणी केली, इंग्रजांनी बंगालची फाळणी केली. का केली, तर त्या ठिकाणी त्यांना हिंदू मुस्लिमांच्या मध्ये दंगे वाढवायचे होते म्हणून त्यांनी केली. आणि ही केल्यानंतर आपलं नशीब असं चांगलं की त्या लोकमान्य टिळक तिथपर्यंत पोहोचले. आणि लोकमान्य टिळक आपल्या देशामधले पहिले नेते ठरले. तर टिळक महाराज म्हणायचे. मग बंगालमधली लोक कुठे यायची, पुण्यात यायची आणि पुण्यात त्यांचं आंदोलन चालू झालं. परंतु हे आंदोलन चालू असताना हिंदी भाषा ही सगळ्यांच्याशी निगडीत होती आणि त्याचा उपयोग झाला. पण तुम्हाला हेही माहिती पाहिजे, बंगाल म्हणजे केवढा प्रांत होता माहिती आहे तुम्हाला. बंगालमध्ये त्यावेळेला आसाम होता, ओरिसा होतं, त्याच्यानंतर बिहार होता आणि बंगाल होता. त्यामुळं काय झालं, इंग्रजांचा जसा जसा अन्याय होत गेला तसं तसं देशामध्ये एकी निर्माण झाली. दुसरी बाजू झाली, रेल्वे आली. रेल्वे कुणी आणली, इंग्रजांनी आणली. तेव्हा काय मोबाईल नव्हते. पुण्यात मुंबईमध्ये जी रेल्वे सुटायची ती कलकत्त्यापर्यंत जायची. मग मुंबईमध्ये जे आंदोलन जायचं ते कलकत्त्यापर्यंत जायचं. त्यामुळं काय झालं की आपण याचा अभ्यास जेव्हा करायला लागू तेव्हा आपल्या असं लक्षात येईल, भारत देश म्हणून एकत्र होण्यासाठी भाषेचा मोठा उपयोग झालेला आहे. जसं आता पठाण सरांनी सांगितलं ते महत्वाचं आहे. तुम्हाला माहिती पाहिजे, हिंदी जर चांगली शिकायची असेल, बरोबर आहे, संस्कृत चांगली शिकायची असेल तर
जगातल्या विद्यापीठात जावं लागतं, जे आपल्या देशात मिळत नाही ते तिथं मिळतं. विशेषतः संस्कृतमध्ये JNU म्हणून विद्यापीठ आहे, सांगतील तुम्हाला, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ. या ठिकाणचे विद्यार्थ्यांना पुढं संस्कृत शिकायचं आहे आणि भाषा शिकायचं तर त्यांना इंग्लंडमध्ये जावं लागतं, अमेरिकेत जावं लागतं. जसं मध्यंतरी मी सांगितलं तुम्हाला, अमेरिकेमध्ये किंवा सगळीकडं आंबेडकरांचा विषय शिकवला जातो आणि आंबेडकरांवर कुठलं पुस्तक रेफर केलं जातं तर इथल्या बावधनचे कुबेर म्हणून होते, माझा एक लेख आहे त्याच्या, वालो कुबेर म्हणून. त्यांनी काय केलं, ते कैदेत गेले स्वातंत्र्य लढ्यात. ते कैदेत गेल्याबरोबर त्यांचे वडील काय झाले, धक्क्याने मरण पावले. कारण त्या काळात बावधन, बाई बावधनवरून नाटक बघायला, सांस्कृतिक कार्यक्रम बघायला त्यांचे आई वडील बघितले यायचे. मग ते म्हणाले की नंतरच्या कालावधीमध्ये त्यांच्याही इंग्रजांचाच काळ बरा होता, काही भीती नव्हती. पण जेव्हा ह्यांनी भाग घेतला 1942च्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये कुबेरांनी, त्यावेळेला वडील गेले धक्क्यानी. मग त्यांचे हाल झाले फार, त्यांचे एवढे हाल झाले. परंतु त्यांनी सुटल्यानंतर आंबेडकरांच्यावर पुस्तक लिहिलं, जे पुस्तक साधारणपणे अमेरिकेमध्ये 25,000 रुपयाला घ्यावं लागतं. म्हणजे 1 नंबरला पुस्तक कुणाचं आहे, कुबेरांचं आहे, सातारा जिल्ह्यातलं. ते मी का सांगितलं, त्याचा अर्थ असा होतो, हिंदी भाषा तुम्ही जेवढी जास्त शिकाल तेवढं उपयोगाची आहे. आज तुम्हाला माहिती पाहिजे, दक्षिणेकडच्या राज्यामध्ये हिंदी भाषा शिकत नाही, पण जेव्हा मुलं मुली कंपन्यामध्ये नोकरीला लागतात तेव्हा कुठल्या भाषेत बोलतात, हिंदी भाषेत बोलतात. आता आम्ही आमची स्पर्धा बघतो, ती सगळ्या कलिगशी कुठल्या भाषेत बोलते, हिंदी भाषेत बोलते. मग या बाजारातली राज्यातली जी मंडळी होती की काय म्हणत होती, हिंदी नाही शिकायची. मुलांनी ऐकलं का, कारण त्यांना ती कमर्शियल भाषा झाली, त्यांच्या पैशाशी निगडीत भाषा आहे. त्यामुळे हिंदी भाषेला महत्व वाढत आहे. मग आपण किती नशीबवान आहोत, आपण का नशीबवान आहोत माहितीये, कारण मराठीशी निगडीत हिंदी भाषा आहे. बघा अजून आता आम्ही जुनी मंडळी आहे की नाही, डाळणा डबा येतो, डाळडा अजून लोकांच्या घरात एका जुने डाळड्याचे डबे असतील बघा, तो हिंदी मधला शब्द आहे डाळडा, पण तो मराठीत आपल्याला लगेच कळतो. हिंदी भाषा शिकायला मराठी भाषिकांना जेवढी पट्टीशी येते तशी गुजरातीवाल्याला येत नाही, तामिळवाल्याने येत नाही, केरळीवाल्याने येत नाही आणि कुठल्या भाषेवाल्यांना येत नाही. आपल्याला लगेच येते. आपण किती नशिबवान आहोत. एक तर आपण शिवाजी महाराजांचे वारसदार, एक तर आपण देशावर सत्ता राबवली, अटकेपार आपला झेंडा गेला. आपल्या अजून सुद्धा जर विचारलं तर इंदोरमध्ये 6 लाख मराठी लोक आहेत. उदाहरणार्थ असे वेगवेगळ्या शहरामध्ये आपली मराठी लोक आहेत, तिथे त्यांचे कार्यक्रम चालतात. कलकत्त्यामध्ये आहेत, गोव्यामध्ये आहेत, सगळीकडे आहेत. ही एक बाजू असताना त्याच्यातून तुम्हाला काय होणार आहे तर तुम्ही समजून घेतलं पाहिजे. आता रेत समाधी म्हणून एक कादंबरी आहे. या रेत समाधी कादंबरीला जगामध्ये पारितोषिक मिळालं. किती मिळालं असेल तर साधारणपणे 3 करोड रुपयाचं मिळालं. 3 करोड रुपये साधारणपणे. म्हणजे मग ते काय झालं, हिंदी भाषेतली कादंबरी इंग्रजीमध्ये गेली आणि त्याला बक्षीस मिळालं अनुवादित झाल्यावर. मग त्या इंग्रजी भाषेत अनुवादित केलेल्या लेखिकेला निम्मे पैसे मिळाले आणि रेत समाधीवाल्याला निम्मे मिळाले. मग मराठी भाषेचं पुस्तक उदाहरणार्थ इंग्रजीमध्ये लवकर जात नाही, हिंदीची मग पटापटा जातात. मग समजा उद्या तुम्ही कवी आहात, तुम्ही लेखक आहात, तुम्ही उद्या शास्त्रज्ञ झाला, तुम्ही एखादा शोध लावला आणि तो हिंदी भाषेमध्ये तुमचा समजा युट्यूबवर गेला तर त्याचं लगेच कशामध्ये रूपांतर होईल, इंग्रजीमध्ये जाईल. मराठीचं होणार नाही लवकर. मराठी भाषा महत्वाची आहेच, परंतु जर आपल्याला हिंदी भाषा आपल्याशा मराठीशी निगडीत आहे, आपल्या उपयोगी आहे, तर या भाषेचा उपयोग होईल. म्हणजे मला माहित नाही, पण 4 वर्षामध्ये असं होईल, तुम्ही एखाद्या हिंदी भाषेमध्ये चांगलं भाषांतर करताय तर इंग्रजीवाली कादंबरीवाले तुमच्याकडे येतील, मराठीवाले तुमच्याकडे येतील, ते म्हणजे हिंदी भाषांतर करा. आज बघा कोरेगावची एक शाह म्हणून मॅडम आहे, त्यांच्याकडं एक पुस्तक आलं, त्यांनी इंग्रजीमधलं मराठीमध्ये केलं. आता सातारमध्ये ते चालू झालंय, वेगवेगळे लोक पैसे मिळाले, नाव झालं. तर हे जे सगळं आहे हे होण्यासाठी जर पठाण सरांसारखे शिक्षक, भास्कर जाधव सारखे शिक्षक तुम्हाला हिंदी शिकवत असतील तर त्याचा उपयोग करून घेतला पाहिजे. आणि हिंदी भाषा गोड आहे. तुम्ही बघा हिंदीमध्ये गाणं किती आवडतं आपल्याला मराठीपेक्षा. तुम्ही मराठी गाणी किती ऐकता आणि हिंदी गाणी किती ऐकता बघा, होय की नाही. पण हिंदी गाणी गोड आहेत.
जशी उर्दू भाषा पण गोड आहे, उर्दू भाषेवर पण अन्याय झाला. कसा अन्याय झाला? पाकिस्तान देशाची निर्मिती झाली आणि पाकिस्तानी राष्ट्रभाषा निवडली उर्दू. आपण म्हटलं उर्दू नाही शिकायची, त्याचा काय संबंध आहे? पाकिस्तानची भाषा नाही ती. भाषा ही कुणाची मालकीची नाही, भाषा ही आपल्यासाठी आहे. कुठलीही भाषा आपल्यासाठी आहे. भाषेच्या पूर्वी काय होतं? कुणावरून शिकायचो? हळूहळू चित्रकलेवरून शिकायला सुरुवात झाली. त्याच्यामुळं हिंदी भाषा ही तुमच्या मनात जेव्हा येईल, ही पैशाशी निगडीत भाषा आहे, माझ्या व्यक्तिमत्वाशी निगडीत भाषा आहे, माझ्या सुधारण्यासाठी भाषा आहे, त्या ही भाषा तुम्हाला आणखीन समजेल. म्हणजे मला आठवतंय, म्हणजे सांगितलं पाहिजे की बारिंद्र कुमार घोष, म्हणजे बारिंद्र कुमार घोष माझा एक लेख आहे. बारिंद्र कुमार घोष यांना फाशीची शिक्षा झाली होती, ती बदलून जन्मठेपेमध्ये झाली आणि त्यांना मग 21 साली सोडलं. परंतु ते स्वातंत्र्यानंतर जिवंत होते. ते एवढा हुशार मुलगा, पण त्याला शेवटी जेवायला पण मिळेना. मग हे बातमी कळली, त्या सेनापती बापटांनी त्यांना मदत केली पुण्यातून. मग त्यावर अमेरिकेतनं गदर नावाची चळवळ चालायची, हिंदीमधनं सगळी चळवळ चालायची, त्यांनी त्यांना पैसे पाठवले. परंतु ह्या जेव्हा आपण गोष्टी वाचू तेव्हा आपल्याला कळेल आपल्या हे स्वातंत्र्य मिळालं ते किती उपयोग झाला, भाषा किती महत्वाची आहे. ज्या वेळेला म्हणजे आता आपण खरं काय पूर्वीच्या लोकांकडे बघा, आता माझे बरेच मित्र आहेत, अभिमानाने सांगतात मला 7 भाषा येतात, कोण सांगतं मला 8 येतो, पुढे 12-13 भाषा. उदाहरण अरविंद घोष होते, त्याला 12-13 भाषा यायच्या, नेहरूंना 7-8 भाषा यायच्या. त्यामुळे या भाषा ज्या आहेत या आपल्या प्रगतीच्यासाठी महत्वाच्या आहेत. तुम्हाला नोकरीसाठी हिंदी भाषा आता फार महत्वाची आहे. आपल्या देशामध्ये सगळ्या कंपन्यांमध्ये हिंदी भाषेला विशेष महत्व आहे. त्यामुळे हिंदी दिवस साजरा होताना आपण विशेषतः लक्ष घातलं पाहिजे हिंदीमधल्या कविता पाठ करणं. कारण माझ्या वयाला होत नाहीत त्या, होतात का? तुम्ही समजून घ्या, तुमच्या लक्षात येईल की ज्या कविता, जी भाषा लवकर समजती ती हळूहळू ज्येष्ठ नागरिकांना समजत नाही. जे उदाहरणार्थ बघा, हैदराबादमध्ये माझा भाच्याचा मुलगा आहे, नातू आहे, तो आता कुठली भाषा शिकला? तमिळ शिकला. तो कन्नड भाषा त्याला यायला लागली वर्गात. त्याच्यामुळं आपल्याला ज्या ज्या भाषा शिकता येतील त्या आता या वयामध्ये शिकल्या पाहिजेत. आज 2 मुलींना विशेषतः जिल्हास्तरीय निवड झाली, त्याचे विशेषतः मी अभिनंदन करतो. आणि या ठिकाणी यादव सर उपस्थित आहेत, बाबर मॅडम आहेत, चित्रित मॅडम आहेत, संचालक सतीश पवार आहेत, भास्कर आहे, इंगळे सर आहेत. तुम्हाला जेवढा वेळ देता येईल वाचनामध्ये, जेवढा वेगवेगळ्या भाषामध्ये वेळ देता येईल तेवढा तुम्ही दिला पाहिजे. आणि हिंदी भाषा विशेषतः जगामध्ये साधारण 5व्या-6व्या क्रमांकाला आहे. आज जगामध्ये आपल्याला माहिती पाहिजे की जगामध्ये आपली लोकसंख्या जवळपास किती आहे माहिती आहे तुम्हाला? 100मध्ये किती आहे? किती आहे? साधारण 16-17% आहे. जगामध्ये 1/5 भाषा आपली कुठली भाषा ती पुढे जाऊ शकते. आपली भाषा मरणार नाही, परंतु त्याच्यासाठी वेगळे प्रयोग केले पाहिजेत. मला आनंद वाटला की पठाण सरांनी सांगितलं गुगलवर जर आपण गेलो तर इंग्रजी भाषेपेक्षा सुद्धा हिंदी भाषेमधलं वेगळं ऐकायला मिळतं. हे सगळं जे आहे ते आपल्यासाठी आहे. आपण नशीबवान आहात की आपल्याला जवळ शाळा उपलब्ध आहेत. त्या कालावधीमध्ये शाळा शिकणं मिळणं 100 किलोमीटर, 50 किलोमीटर, 35 किलोमीटर असं लोकांना जायला लागायचं. त्यामुळे आपल्या शाळेमध्ये जे जे विषय आहेत, नाटक असेल, चित्रकला असेल, विशेषतः वेगवेगळे कबड्डी आहे, खो खो आहे, वेगवेगळ्या गोष्टी आहेत, या सगळ्या शालेय जीवनामध्ये आपण शिकल्या पाहिजेत. पुन्हा एकदा हिंदी दिवसाच्या निमित्त मी शुभेच्छा देतो. आणि माझं काय चुकलं आता माहिती आहे का? कोणी सांगा उभं राहून, माझं काय चुकलं असेल? काय? मी मराठीत बोलतो. म्हणजे मी हिंदीमध्ये बोलतो. पुढच्या वेळेला मी हिंदीमध्ये येऊन बोलायचा प्रयत्न करतो. आता मला गणपतीची आरती द्यायला लागली, 2 द्यायला लागल्या बघा. 10, 15, 20 वर्ष प्रयत्न करतो, येतच नव्हते. मग याचं कारण काय? याचं कारण काय? तुम्ही लहानपणी केलं नाही. आता माझ्या मुलीचा बघा पाठ, चिटणीस मॅडमच्या पाठ, म्हणून मी तुम्हाला मध्यंतरी एक प्रोजेक्ट दिलेला आहे की बसायला तुम्हाला आलं पाहिजे, तुम्हाला अथर्व शीर्ष आलं पाहिजे, तुम्हाला गणपतीच्या आरती आल्या पाहिजे, तुम्हाला वेगळ्या गोष्टी आल्या पाहिजे. या तुमच्यासाठी आहे. या तुमच्या, आता मला जर एखादी कविता पाठ करायची म्हटलं ना की मला काय लागतं?
महिना प्रयत्न करायला लागतो. बरोबर आहे. चिठ्ठी लगेच होतात. आता मला एखादा लेख लिहायचा की हळू इकडं पॉईंट काढ, इकडं पॉईंट काढ, इकडं, कारण ती प्रतिभा आहे. ही प्रतिभा ही जन्माला येत नाही. ही प्रतिभा आपण विकसित करावी लागते. ही विकसित करायची असं एक वय असते. त्या वयात लवकर होते. माझं होईल, नाही होणार नाही असं नाही. जसं मला असं 2 मिनिटं पण बोलता यायचं नाही. किती साली 45 साली. आता मी कुठल्या विषयावर बोलतो तर मग मी वाचतो वेगवेगळे विषय, उदाहरणार्थ. पण तुम्हाला जर संधी आहे तर या संधीचा उपयोग करून घेतला पाहिजे. जशी दुसरी संधी आहे आपल्या बघा, सगळ्या वर्गामध्ये काय आहे, 1ली पासून 10वी पर्यंत मुलं मुली आहेत. माझ्या वर्गात मुलीच नव्हत्या. मला बोलतात नाही व्हायचं मुली नसल्यामुळे कोणते पण हा PDF व्हायला तेवढ्या होत्या कॉलेजला. पण परंतु तुम्हाला मुलांनाही मुलींशी बोलणं, मुलींनी मुलांशी बोलणं, वैचारिक चर्चा करणं, तुम्हाला या सवयी पुढे उपयोगी पडणार आहे. तुम्ही कुठल्याही कंपनीमध्ये गेला तर मुलाला त्या लेडीज ऑफिसर याच्याशी बोलायला लागेल का नाही? हा, तुम्ही पटापट बोलणार कारण तुम्हाला सवय आहे. मुलींना उद्या तिथला जो ऑफिसर आहे त्याशी बोलायला लागेल, बोलायला का नाही? आणि मला कधी जाणवलं, माझी मुलगी असं म्हणते की बाबा तुम्ही मला 12वी नंतर कम्युनिस्ट कॉलेजला घातलं, पण तिथं मुलींचं कॉलेज होतं, मेकॅनिकल सगळे इंजिनिअरिंग कॉलेज, त्याच्यामध्ये मुलं नव्हती. तेव्हा माझा तोटा झाला. म्हणते ती माझा तोटा झाला. जे कम्युनिकेशन जे असतं ते फक्त मुलींमध्ये राहिलं, मुलांच्यामध्ये राहिलं नाही. त्याचा पुढील डेव्हलपमेंटमध्ये तोटा होऊ शकतो. तेव्हा आपण कसे फायदे करून घेतले पाहिजे चांगल्या दृष्टिकोनातून, याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे. तेव्हा हा हिंदी दिवस आहे. हा हिंदी दिवस आपण कुणासाठी साजरा नाही करायचा, तो आपल्यासाठी करायचा. मला हिंदी भाषेतले शब्द आले पाहिजे. शब्दसंग्रह लहानपणी होत असतो, तो शाळेमध्ये जास्त होत असतो. या शब्दसंग्रहाचा उपयोग होतो. आता मी लेख लिहितो वेगवेगळे, माझा शब्दसंग्रह कमी आहे, ते शब्द येतात. अवघड शब्द आले पाहिजे. जेव्हा मी जुनी पुस्तकं वाचतो तेव्हा मला कळतो अरे केवढे अवघड शब्द आहेत, आताची मुलं मुली वापरू शकत नाही. केवढा अभ्यास असायचा लोकांचा, किती वेगळ्या पद्धतीने अभ्यास करायचा. पण हा तुम्ही करू शकता. त्यामुळे तुमच्या विकासासाठी, तुमच्या पैशाच्या विकासासाठी, तुमच्या स्वतः, जसं बघा आता चिठ्ठी रडणी कुणाची कविता वाचून टाकतो, गुलजार. तर गुलजारची हिंदी कविता आहेत, त्याचे हिंदी सिनेमा आहेत, त्यांचं उर्दू चांगला आहे, मराठी पण चांगला आहे. पण त्यांच्या ज्या हिंदीतल्या कविता आहेत त्या लगेच छाप पाडतात. मराठीतल्या कविता छाप पाडत नाही. ते 10 ओळीची कविता असती ती माणसाच्या हृदयापर्यंत पोचती. त्यामुळे या हिंदीतल्या कविता आपण शिकायच्या आहेत. माझी पठाण सरांना विनंती आहे, पठाण सरांनी असा एक प्रोजेक्ट करावा दिवाळीपर्यंत की दिवाळीनंतरच्या वेळेला आपण हिंदीतल्या कविता तुम्ही स्वतः तयार करा आणि आपण त्याचे नंबर लावू आणि त्याचा उपयोग करून घेऊ. एक समजून घ्या, नंबर हा आला पाहिजे, कधी जायचं नाही. बरोबर आहे. नंबर आला पाहिजे का नाही. आणि मला एक अतिशय चांगली घटना परवा आपल्या नागेवाडी शाळेत बघायला मिळाली. नागेवाडी शाळेमधले एक मुलगी पूर्णिमा साळुंखे म्हणून आहे. आता ती पूर्णिमा अक्षय भोसले म्हणून आहे. आणि तिची माझी व्हॉट्सअपवरती कविता आली होती, मला बाबर मॅडमनी पाठवली होती. मी केसरीमध्ये दिली आणि तेव्हापासून तिची माझी एक प्रकारचं लिंक चालू झाली. आणि मी तिचं बघत होतो आणि मी लिहिलं होतं, काय लिहिलं होतं, पूर्णिमा साळुंखे SY BCom. आणि SY BCom असताना माझी ओळख झाली. बरोबर आहे. माझ्या डोक्यात SY BCom होतं, मला माहितीच नाही ना मध्ये एवढा काळ गेलाय म्हणून. तर मी तिला म्हटलं ग्रॅज्युएट झाली का? अहो सर म्हणली मी MCom झाले. आता काय म्हटली MCom झाली. तर तिला म्हटलं बघ तू आता एक काम कर, मागच्या वर्षीची गणपतीतली गोष्ट आहे, तू तिथे आपल्या गणपतीचे फोटो टाकले. तिला म्हटलं तू आमच्या शाळेत यायचं सत्कार करू. तर तिने काय उत्तर दिलं, मी नाही येणार म्हणजे शाळेत. मला कळे ना. मी तिला पुन्हा मेसेज टाकला, का नाही येणार शाळेत? नाही मी काहीतरी घडणार आणि मगच येणार. काय तिने उत्तर दिलं, मी काहीतरी घडणार आणि मग येणार. आणि आश्चर्य वाटेल, तिने 3 महिन्यामध्ये तिला नवऱ्याने सहकार्य केलं. नवऱ्याने आणि सहकार्य कसं होतं बघा, तिला सेट परीक्षेला बसायचं होतं. सेट म्हणजे काय, तर ती वक्तृत्वात चांगली होती, गाण्यात चांगली होती. तेव्हा नवरा तिला असं म्हटला की तू या साईडला का प्रयत्न करत नाहीस. म्हणून सहप्राध्यापक म्हणून एक गोष्ट असते सेटची. तिला बसायचं ठरवलं. पुस्तकं नव्हती, ती पंढरपूरला होती नवऱ्याबरोबर. तर नवरा कुठं होता, नोकरीला नाही, ती इकडे होती मराठ्यात विद्यालयात. नवरा इकडे मीडियामध्ये होता. ते बोलणं
प्राजक्ता मॅडम म्हणून त्यांच्या बरोबर आहेत, सैनिक बँकेमधल्या प्राजक्ता मॅडमने ऐकलं. तर तिने विचारलं ना त्या आक्षेप बसले ना, काय बोलत होता तुम्ही बायकोशी? नाही म्हणजे तिला सेट परीक्षेला बसायचंय आणि तिला पुस्तकं नाही आहेत. ती म्हणजे माझ्याकडे पुस्तक पडून आहे, कारण मी म्हणजे नोकरी लागली नव्हती, तुम्ही सेट परीक्षा देणार होते, नोकरी लागली आणि मी ती पुस्तकं पुन्हा पाठवली अमेझॉनला. अमेझॉनचे मला पैसे पण आले, पण ती पुस्तकं न्यायला अमेझॉनवाले आले नाही. अमेझॉन म्हणजे असं आहे, लक्षात घ्या, अमेझॉनमध्ये वर एखादी वस्तू आपण मागवली आणि ती खराब असली, त्यांना कळवलं तर ते म्हणतात ठीक आहे, पैसे तुमच्या नावावर जमा करतात, पण ती वस्तू न्यायाला देतात असं नाही. त्यांना म्हणतं जाऊ दे, सोडून देतात. आता बटाटे कशाला न्यायला जाऊ दे पडतात, ती काय खोटं बोलणारी माणसं नाही, त्यांना माहिती असते. तर ते आलेच नाही आणि ती पुस्तकं तिला मिळाली आणि फक्त तिने 3 महिने अभ्यास केला आणि फर्स्ट आयटम मध्ये ती सेट परीक्षा पास झाली. आणि ती गणपती आधी मला मेसेज आला, पण म्हटलं शाळेत ये. ती शाळेत आली, तिचा सत्कार केला. तेव्हा ती भाषणात काय सांगत होती, तिने 2 उदाहरणं दिली. एक दिलं समूह हिंदी गाण्याच्या स्पर्धेचं. ती म्हणली 2015 साली मी समूह गान स्पर्धेमध्ये आम्ही हिंदीमध्ये भाग घेतला होता आणि आम्ही तिथं गेलो तर आम्हाला सांगितलं संस्कृतचं पण गाणं म्हणा, हिंदीचं पण म्हणा. मग त्यांनी संस्कृतमधलं कुठलं गाणं म्हटलं असेल, हिंदी माहिती आहे तुम्हाला? संस्कृतमधलं तर गाणंच येत नाही. तुम्हाला सगळ्यांना गाणं येतं इथे, तुम्हाला सगळ्यांना येते, सांगा काय वंदे मातरम हे तिने गाणं त्यांनी म्हटलं. हा, आणि नंतर हिंदीमध्ये म्हटलं, पण हिंदीच्या गाण्याला त्यांना उत्तेजनाचं बक्षीस मिळालं, कारण तेव्हा शाळा भरपूर भाग घ्यायच्या उदाहरणार्थ. आणि तिने ती आठवण सांगितली, नाटकातल्या काम करण्याची आठवण सांगितली आणि म्हटले मला हे यश सगळं मिळालं आता पुढं, त्याला कारण ते आहे. त्यामुळे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे, आपला सहभाग जो असतो हा सहभाग नंबर येण्यासाठी आवश्यक नाही. आपला सहभाग आपल्या प्रगतीसाठी आहे. त्यामुळे अशा दृष्टिकोनातून तुम्ही विचार करून त्या हिंदी दिवसाचा उपयोग करून घ्या, अशी मी तुम्हाला विशेषतः विनंती करतो. आणि जाताना एकच सांगेन, वंदे मातरम गाणं कसलं आहे? संस्कृत आहे, परंतु हे कुठं म्हटलं जातं माहितीये? गुजरातमध्ये म्हटलं जातं, उत्तर प्रदेशमध्ये म्हटलं जातं, बिहारमध्ये म्हटलं जातं, महाराष्ट्रामध्ये सगळीकडे म्हटलं जातं, पण तेच म्हटलं जातं, भाषा तीच. पण वंदे मातरम गाणं कुठं आलं? तर वंदे मातरम गाणं हे बंकिमचंद्र मुखर्जी आहेत, त्यांनी 1880 साली कादंबरी लिहिली होती. 1880 ते 82 साली ती प्रकाशित झाली. त्या कादंबरीमध्ये विशेषतः मुघल राजवटीवर टीका केली होती आणि तिथले संन्यासी म्हणून आपला मराठा समाज आहे, तसं संन्यासी म्हणून एक तिथली जमात आहे, त्यांनी 2 वर्ष स्वातंत्र्य मिळलं होतं त्या भागात. इंग्रजांचाही पराभव केला, मुघलांचाही पराभव केला आणि केलं होतं. त्याच्यावर कादंबरी लिहिली आणि शेवटला मात्र इंग्रजांचं कौतुक केलं होतं आणि त्याच्यामध्ये वंदे मातरम गाणं. ते वंदे मातरम गाणं 1906 साली जेव्हा बंगालची फाळणी झाली तेव्हा बाहेर आणलं अरविंद घोष आणि ते गाणं मग सगळ्या देशात गाजलं. म्हणजे ते गाणं म्हटलं की इंग्रज मारायचे, दंड करायचे, त्यांना लाठीमार व्हायचा. इथं महाराष्ट्रातील बाबा सावरकरांनी आणलं पहिल्यांदा आणि ती हिंदी गाणं कादंबरीतलं गाणं पुढे आलं. म्हणजे त्या लेखकाने ती कादंबरी का लिहिली होती? त्यांनी फक्त इंग्रजांनी कादंबरी जप्त करू नये असा विचार केला होता. ही कादंबरी वाचून भारतातल्या जनतेच्या मनामध्ये संताप निर्माण व्हावा, स्वातंत्र्याचा लढा निर्माण व्हावा म्हणून लिहिलेलं गाणं पुढे अक्षरशः आज जगामध्ये महत्वाचं आहे. त्यामुळे मला माहित नाही, तुम्ही एखादं गाणं लिहा कुठं जाईल पुढे. बंकिमचंद्र गेले आधीच, पण त्यांचे टिकले का नाही, जगले का नाही त्या गाण्याच्यामुळे. त्यामुळं भाषा कोणतीही असो ती आपल्या विकासाचं माध्यम आहे. तुम्ही जर्मन भाषा असेल, जपान भाषा असेल, इंग्रजी असेल, स्पेन असेल, तिथं कुठं आपण सुट्टीच्या वेळात काय करतो, ते पैसे आपण तिथं वापरायचे, क्लासला जायचं, शिकायचं, गुगलवर बघायचं, आपलं आपण शिकू शकतो. ते सगळं व्हावं. पुन्हा एकदा त्या हिंदी भाषा दिनाच्या निमित्त आम्हाला बोलवलं, त्याच्याबद्दल विशेषतः सर्वांचे आभार मानतो. पुढच्या महिन्यामध्ये आपण ज्ञानपीठ मिळवलेले जे हिंदी कादंबरीकार आहेत त्यांचा 1-1 महिन्यामध्ये कार्यक्रम घेऊ. निदान तुम्हाला त्यांची माहिती होईल आणि त्यांचं योगदान काय असेल ते कळेल. पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना मी शुभेच्छा देऊन माझ्या
मैं आपके सामने हिंदी दिन के अवसर पर एक कविता सुनती हूँ। भारत माँ की शान है हिंदी, हम सबकी अभिमान है हिंदी। हर दिन जन जन की भाषा है हिंदी, जन जन की भाषा है हिंदी, हर दिल की भाषा है हिंदी। बच्चों के पहला शब्द है हिंदी, बच्चों के पहला शब्द है हिंदी। भारत की पहली भाषा है हिंदी, एकता की अनोखी परंपरा है हिंदी। हिंदुस्तान की आवाज़ है हिंदी, हर दिल की धड़कन है हिंदी। भारत की शान है हिंदी, हर दिल की धड़कन है हिंदी। धन्यवाद। डॉक्टर नाम है ओझा नाम है वैद्य हकीम, मैं तो केवल एक पेड़ हूँ, नाम है मेरा नीम, नाम है मेरा नीम। मेरी सूखी पत्ती डालो उन्हीं कपड़े अनाज बाजार, मेरी पत्ती के धुएं से मक्खी मच्छर दूर भगा लो, मक्खी मच्छर दूर भगाओ। वही पत्तियों के कारण शीतल है मेरी छाया, गर्मी और थकान मिटी जो मेरे नीचे आया, जो मेरे नीचे आया। नहीं काटना मुझको तुम, मैं इतने सुख दे देता, सूरज के किरणों से मिलकर हवा शुद्ध कर देता, हवा शुद्ध कर देता। सूरज तारे धरती चांद की जब तक चले कहानी, हमेशा सबको सुख देने की है मेरे मन में ठानी, है मेरे मन में ठानी, है मेरे मन में ठानी। दीदी और मेरे शिक्षक आप सभी का मेरी तरफ, आप सभी को मेरा नमस्कार। मैं आज सबको पहले हिंदी दिन की बहुत बहुत बधाइयाँ। हमारे भारत को जब आज़ादी मिली उस 2 वर्ष बाद 14 सितंबर 1939 को हमारी हिंदी भाषा को राजभाषा का दर्जा मिला। हमारे भारत में अलग अलग जाति के लोग रहते हैं, अलग अलग धर्मों के लोग रहते हैं, अलग अलग भाषाएं बोली जाती है, पर हिंदी भाषा एक ऐसी भाषा है कि जिसने हमारे राष्ट्र को, हमारे देश को एकता में रहने का बड़ा योगदान दिया है। हमारे देश में हिंदी का बहुत बड़ा योगदान है। हमारे देश में थैंक यू। हिंदी है मेरे भारत की शान और जान। माननीय मुख्य अतिथि और शिक्षकगण, आज 14 सितंबर आप सभी को हिंदी दिवस की बहुत सारी शुभकामनाएं। हम सब हिंदी दिन के अवसर पर यहाँ उपस्थित हुए हैं। सबसे पहले आप सभी को हिंदी की ढेर सारी शुभकामनाएं। हिंदी को आगे बढ़ाना है, उतरती राह पर जाना है। केवल एक दिन ही नहीं, हमें नित हिंदी दिन मनाना है। हमारे भारत देश में हर साल 14 सितंबर को हिंदी दिन मनाया जाता है। आज़ादी के बाद संविधान सभा ने 14 सितंबर 1949 को हिंदी को आधिकारिक राज्यसभा का दर्जा दिया था। इसकी याद में सन 1953 से हर साल 14 सितंबर को हिंदी दिन धूमधाम से मनाया जाता है। साथियों, हर भारतीय नागरिक के लिए इस दिन को बेहद खास महत्व है। भारत विविधताओं से भरा देश है और यहाँ अलग अलग जाति धर्म के लिए रहे हैं। ये हिंदी भाषा है जो देश के सभी लोगों की एकता है। धन्यवाद। रिम झिम गाती बूंदे, धरती पर है आती बूंदे, खेतों बागों मैदानों में हरियाली फैलाती बूंदे, हरियाली फैलाती
गाणं आहे. ज्याला ते दिग्दर्शकांनी सांगितलं नाही, तुम्ही शब्द पण नाही, फक्त असं हे करायचं. ते तिला पण वाईट वाटतं पर्यंत अशा गोष्टी. आणि आता म्हणते की माझ्या आयुष्यात सगळ्यात सुंदर गाणं कुठलं ते पुढच्या तुम्हाला त्यामुळे त्याला महत्व आहे. नुसतं आपल्याला बोलल्याच नाही, किती गाणे बघा हिंदीमध्ये आपण बघतो, नुसतं हो म्हणजे त्याचे जे उच्चार असतात ना त्या गाण्याला महत्व प्राप्त. ओके, 14 सितंबर स्वदेश में हिंदी दिवस मनाया जाता है. विश्व स्तर पर भी इस खास दिवस को मनाया जाता है. हिंदी भारत देश की मातृभाषा है. सर्वप्रथम 10 जनवरी 1975 को नागपुर महाराष्ट्र में हिंदी दिवस मनाया गया था. उसके बाद 2006 में 10 जनवरी को विश्व हिंदी दिवस के रूप में मनाने जाने का ऐलान किया गया. खास तौर पर विदेशों में बने भारतीयों में 10 जनवरी को हिंदी दिवस बड़े शान और शौक से मनाया जाता है. आज यह दुनिया में सर्वाधिक बोलने वाली भाषा है. वास्तव में 14 सितंबर 1949 दिन आज़ादी के बाद हिंदी को देश की मातृभाषा का गौरव प्राप्त हुआ. धन्यवाद. अतिथि चिटनीस सर और आदरणीय मुख्याध्यापिका बाबर मैडम और मेरे प्यारे मित्रों, आप सभी को मेरा नमस्कार. आज हम सब यहाँ हिंदी दिन मनाने के लिए एकत्रित हुए हैं. सबसे पहले आपको हिंदी दिवस की हार्दिक शुभकामनाएं. इसका मुख्य उद्देश्य वर्ष में एक दिन इस बात से लोगों को सक्षम रखना है कि हिंदी का उपयोग सही रूप में नहीं करेंगे तब तक हिंदी भाषा का विकास नहीं हो सकता है. इस एक दिन सभी सरकारी कार्यालयों में अंग्रेजी भाषा के अस्तित्व पर हिंदी का उपयोग करने की सलाह दी जाती है. इसके अतिरिक्त जो वर्ष में हिंदी में अच्छा कार्य विकास करता है और अपने कार्य में हिंदी भाषा में कार्य करता है, उसे पुरस्कार द्वारा सम्मानित किया जाता है. कई लोग अपने सामान्य बोलचाल में भी अंग्रेजी भाषा का उपयोग करते हैं, जिससे हिंदी के अस्तित्व को खतरा पहुंच सकता है. यदि शीघ्र ही हम छोटे प्रयासों द्वारा सम्मानित कार्य द्वारा करने से भाषा है आशा भरी जिसका नाम है हिंदी. हिंदी केवल एक भाषा नहीं, एक भाषा है आशा भरी जिसका नाम है हिंदी. एक भाषा है आशा भरी जिसका नाम है हिंदी. हिंदी केवल एक जुबान है, देश की माते की है बिंदी. हिंदी केवल एक जुबान है, देश की माते की है बिंदी. माननीय मुख्य अतिथि चिटनीस सर, आदरणीय मुख्याध्यापिका बाबर मैडम और मेरे प्यारे दोस्तों, आप सभी को मेरा नमस्कार. सबसे पहले आप सभी को हिंदी दिवस की हार्दिक शुभकामनाएं. दोस्तों, आज 14 सितंबर है. 14 सितंबर है. इस दिन पर पूरे भारत में हिंदी दिवस मनाया जाता है. हिंदी भाषा अपनी दिल की भाषा है, जो कश्मीर से लेकर कन्याकुमारी तक, संसद से लेकर सड़कों तक, साहित्य से लेकर सिनेमा तक हर जगह संवाद के रूप में पाई जाती है. 14 सितंबर 1949 को भारत
संविधान सभा में निर्णय लिया गया कि भारत की राज्यभाषा हिंदी होगी। यह निर्णय को महत्व देने के लिए हिंदी का प्रचार और प्रसार बढ़ाने के लिए साल 1953 के बाद 14 सितंबर को हिंदी दिवस मनाया जाता है। धन्यवाद। नमस्ते, मेरा नाम तनय सचिन नलवड़े, मैं 8वीं कक्षा में पढ़ती हूँ। मैं आज आपके सामने हिंदी दिन के अवसर पर एक गीत गाना चाहती हूँ। सबसे प्यारी सबसे न्यारी हिंदी है राष्ट्रभाषा हमारी। सबसे प्यारी सबसे न्यारी हिंदी है राष्ट्रभाषा हमारी। हमको है सबसे प्यारी हिंदी से पहचान हमारी। हमको है सबसे प्यारी हिंदी से पहचान हमारी। कश्मीर से कन्याकुमारी हिंदी है संस्कृति हमारी। कश्मीर से कन्याकुमारी हिंदी है संस्कृति हमारी। हमको है सब भाषाएं प्यारी पर हिंदी है जान हमारी। हमको है सब भाषाएं प्यारी पर हिंदी है जान हमारी। हमको यह है सबसे प्यारी हिंदी है सम्मान के अधिकारी। हमको है सबसे प्यारी हिंदी है सम्मान के अधिकारी। सबसे प्यारी सबसे न्यारी हिंदी है राष्ट्रभाषा हमारी। सबसे प्यारी सबसे न्यारी हिंदी है राष्ट्रभाषा हमारी। धन्यवाद। हिंदी दिवसाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले आपल्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय चिटणीस साहेब, संचालिका आदरणीय शिल्पा चिटणीस मॅडम, संचालक श्री पवार सर, ज्येष्ठ शिक्षक श्री यादव सर, हिंदीचे शिक्षक श्री पठाण सर आणि श्री जाधव सर, तसेच इंगळे सर, या सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करते। आणि आपल्याला माहिती आहे की जगभरामध्ये सर्वात जास्त विविधता कोणत्या देशामध्ये असेल तर ती भारतामध्ये आहे। आणि ती कोणत्या बाबतीत आहे तर धर्म, जाती, वंश, वेशभूषा असतील, सण उत्सव असतील किंवा काही सांस्कृतिक कार्यक्रम असतील, भाषा असतील, या सर्वांमध्ये भारतामध्ये जास्त विविधता आपल्याला दिसून येते। आणि ही विविधता जपण्यासाठी किंवा अखंडपणे चालू राहण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले आणि त्याच्यामध्ये हिंदी भाषा जी आहे तिचंही अस्तित्व टिकवण्यासाठी किंवा ती प्रगल्भ करण्यासाठी अनेकांनी विशेष परिश्रम घेतले आणि मोठं कार्य केलेलं आहे। त्यामध्ये विनोबा भावे असतील किंवा डॉक्टर हेडगेवार यांनी यामध्ये मोलाचं काम केलेलं आहे। भारतामध्ये हिंदी भाषा ही अतिशय समृद्ध अशी भाषा आहे आणि अनेक ठिकाणी तिचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो। अनेक ठिकाणी वेगवेगळ्या भाषा आहेत आणि त्या मिश्र भाषा आहेत आणि या मिश्र भाषांमध्ये जास्त करून जो पगडा आपण म्हणतो पगडा हिंदी भाषेचा आहे। म्हणजे या भाषांमध्ये हिंदी भाषेचा वापर जास्त प्रमाणात केला जातो। तर वेगवेगळ्या कार्यालयामध्ये सुद्धा हिंदी भाषा ही एक कामकाजाची भाषाच ठरलेली आहे। तर या हिंदी भाषेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी किंवा तिचं अखंडत्व टिकवून ठेवण्यासाठी आपण सर्वांनी मिळून हे काम केलं पाहिजे। आणि ही जी हिंदी भाषा आहे ती काही ठिकाणी याला जास्त महत्त्व आहे। तर ते जास्त महत्त्व आहे ते आपल्या उत्तर भारतामध्ये जास्त महत्त्व आहे, परंतु दक्षिण भारतामध्ये मात्र त्याला थोडंसं कमी प्रमाणामध्ये महत्त्व दिलं जातं। तर या भाषेचं महत्त्व टिकवण्यासाठी किंवा ती अखंडपणे चालू ठेवण्यासाठी, ती समृद्ध करण्यासाठी सर्वांनी आपण प्रयत्न करूया। आज या हिंदी दिनाच्या निमित्तानं मी सर्वांना, आपले सर्व हिंदी शिक्षक आणि सर्व विद्यार्थी यांना हिंदी दिनाच्या मी शुभेच्छा देते। आता या ठिकाणी अनेक विद्यार्थ्यांनी आपली मतं व्यक्त केलेली आहेत, छान सुंदर त्यांनी आपले विचार व्यक्त केलेले आहेत। त्या सर्वांचं मी मनपूर्वक कौतुक करते। धन्यवाद। हमारे अध्यक्ष चिटनीस मैडम जी से भी निवेदन है कि मेरा कार्य यादव सर चलाते थे, बहुत अच्छी तरीके से हिंदी पढ़ाते थे और अच्छी हिंदी ही बोलते थे। उनके बाद मेरे ऊपर यह जिम्मा है कि बहुत सुंदर वाणी अगर होगी तो ये हिंदी में वार्तालाप करेंगे। मैं आज के हिंदी दिन के समारोह के उपलक्ष्य में आयोजक को सबसे पहला धन्यवाद देना चाहता हूँ, पठान सर जी को, क्योंकि
शायद मुझे अंदाजा नहीं था कि मुझे भी बोलने का अवसर मिलेगा। त्यामुळे 22-23 वर्षापूर्वी त्यामुळे हिंदीचं आणि माझं थोडंसं जरा अंतर पडलेलं आहे। तरी सुद्धा मी प्रयत्न केला, सुरुवात केली, पण तेवढा कॉन्फिडन्स गेन करू शकलो नाही। ठीक आहे, पण हिंदीचं आणि माझं जितकं जवळचं नातं आहे तितकंच नातं या संपूर्ण भारतवासा देशामध्ये राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाचं आणि हिंदीचं आहे असं मी मानतो। कारण आत्ताच आपल्या सन्माननीय मुख्याध्यापिका मॅडमनी सांगितल्याप्रमाणे आपला भारत देश हा विविधतेने नटलेला देश आहे। विविधता कशामध्ये आहे तर जातीमध्ये, धर्मामध्ये, भाषामध्ये, पोशाखामध्ये, प्रत्येक गोष्टीमध्ये, संस्कृतीमध्ये, आचारामध्ये, विचारामध्ये, आणि या सगळ्यांना जर एकत्र बांधून ठेवणारी एकमेव भाषा कुठली असेल तर ती हिंदी आहे। आणि म्हणूनच बाळांनो, तुम्ही आम्ही या हिंदीला जपलं पाहिजे, तिला आपलंच केलं पाहिजे, तिला मोठं केलं पाहिजे, तिचा प्रसार केला पाहिजे, तिचा प्रचार केला पाहिजे। ती जगाची भाषा कशी होईल, जगाच्या तोडीची भाषा कशी होईल, इंग्रजीच्या भाषेच्या तोडीची भाषा, एक इंग्रजीचा शिक्षक असून सुद्धा आपली हिंदी ही राष्ट्रभाषा नक्की कशी बनेल, अजून सुद्धा साऊथच्या लोकांनी तिला ऍक्सेप्ट केलं नाही, स्वीकारलेलं नाही। तर ती जगातली एक नंबरची भाषा कशी होईल याच्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे। आता नुकतंच पठाण सरांनी मगाशी सांगितल्या पद्धतीनं की बाबा रे 5वी पासूनच हिंदी आता बंद करण्याच्या मार्गावर चालली आहे। आपण पेटून उठायला पाहिजे, म्हणजे जे काही ज्या गोष्टीसाठी तुम्ही लढलं पाहिजे। अस्मिता नावाचा एक भाग असतो पहा, ती आपली जपताच आली पाहिजे। अस्मिता म्हणजे मुलगी नाही पडत, अस्मिता म्हणजे स्वाभिमानाचं प्रतिशब्द आहे अस्मिता। आपल्याला हिंदीचा अभिमान आहे तर तिची अस्मिता जपणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी पेटून उठणं गरजेचं आहे। आणि म्हणून आज भारतातील लोक नुसत्या भारतामध्ये हिंदी बोलली जात नाही, तर माझ्या माहितीप्रमाणे पठाणकर जगामध्ये इंग्रजीनंतर मगाशी सांगितली स्पॅनिश भाषा बोलतात असं साहेब म्हणतात, पण माझ्या माहितीनुसार जगामध्ये सगळ्यात जास्त बोलणारी भाषा इंग्रजीनंतर हिंदी आहे। कारण मुळात आपली भारताची लोकसंख्या जास्त आहे, ऑटोमॅटिकली जास्त लोकांनी बोलली जाते। अशा या सुंदर भाषा आहे, म्हणजे दिल को छू लेने वाली भाषा, जो अपने रूह तक पहुंचती है, उस भाषा को हिंदी भाषा। किसी भी प्रकार के विचार अगर हम हिंदी द्वारा प्रकट करेंगे तो निश्चित रूप से वो अपने दिल को छू जाते हैं। ऐसे दिल को छूने वाली भाषा, इसे हमें जतन करना चाहिए, इसे हमें और बढ़ाना चाहिए ताकि सारे संसार की भाषा वो बन सके। और इसी प्रयास को आगे बढ़ाने के लिए मैं आपको आज के दिन अनुरोध करूँगा कि इस कार्य में अपने आप को झोंक दें। और इसी तरह से फिर एक बार आज के इस कार्यक्रम के अवसर पर हमारे मुख्य अतिथि चिटनीस सर जी और उनके साथ हमारी संचालिका चिटनीस मैडम दोनों यहाँ पधारे, उनका तहे दिल से मैं स्वागत करता हूँ। और मुझे यहाँ अपने विचार प्रकट करने का मौका दिया, इसलिए फिर से एक बार सबका शुक्रिया अदा करता हूँ और आपसे रजा लेता हूँ। हिंदी दिवस समारोह हमारे पाठशाला में मनाया जा रहा है। 14 सितंबर हो गया है, लेकिन यह जो सप्ताह में हम कभी भी हिंदी दिन मनाया जाता है। कल कार्यक्रम था हिंदी दिन का, लेकिन साहब जी का जो कुछ काम था इसलिए वो नहीं आई। पहले मैं यहाँ हमारी संस्था के संस्थापक चिटनीस साहब और संचालिका चिटनीस मैडम और प्रधानाध्यापिका बाबर मैडम, पवार सर, यादव सर और पठान सर, इनका पहले स्वागत करता हूँ कि ये जो हिंदी दिन है, हिंदी दिन सभी जगह मनाया जाता है। तो यह हिंदी जो है यह हमारे पहले प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू 14 सितंबर को हिंदी दिवस में
यह मनाया जाता है। हिंदी भाषा के प्रयोग को बढ़ावा देना और लोगों को हिंदी के महत्व के बारे में जागरूक करना, यही ये जो उद्देश्य था और ये जो मकसद था वो मकसद मैं आपको बता रहा हूँ। विश्व हिंदी दिवस सबसे पहले पांच वाक्यों मकसद दिया था कि ये जो हमारी हिंदी बढ़नी चाहिए और हमें हमेशा हिंदी बोलनी चाहिए। लेकिन ये जो हिंदी का जो कारोबार है हमारे पठान सर, इनके यह भी इनके कारण हमें जो बोलना चाहता है कि यहाँ हिंदी दिन हमारे यहाँ मनाया गया है, इतना कहकर में हमारा भाषण। अंग्रेजी और चीनी भाषा के बाद पूरे दुनिया में तीसरी सबसे बड़ी भाषा है, लेकिन उसे अच्छी तरह से समझने, पढ़ने और लिखने वालों में यह संख्या बहुत ही कम है। यह और भी कम होती जा रही है। इसके साथ ही हिंदी भाषा पर अंग्रेजी के शब्दों का भी बहुत अधिक प्रभाव हुआ है और कई शब्द प्रचलन से हट गए हैं और अंग्रेजी के शब्द ने उसकी जगह ले ली है, जिससे भविष्य की भाषा के विलुप्त होने की भी संभावना अधिक बढ़ गई है। इस कारण ऐसे लोग जो हिंदी का ज्ञान रखते हैं या हिंदी भाषा जानते हैं, उन्हें हिंदी के प्रति अपने कर्तव्य का बोध करवाने के लिए इस दिन को हिंदी दिवस के रूप में मनाया जाता है, जिससे वे सभी अपने कर्तव्य का पालन करें, हिंदी भाषा को भविष्य में विलुप्त होने से बचा सके। आओ आज हम सब मिलकर सप्ताह में एक दिन सिर्फ हिंदी भाषा को बढ़ावा देने का प्रण ले। ना करो हिंदी की विधि, ना करो हिंदी की विधि। हिंदी तो है देश की बिंदी, हिंदी तो है देश की बिंदी। यहाँ उपस्थित हुए सारे अतिथियों का और हमारे विद्यार्थियों का मैं आभार प्रकट करती हूँ और इसी साथ आज का यह कार्यक्रम अध्यक्ष की अनुपस्थिति से संपन्न होता है। Thank you.